ईदची चांगली ऑफर असल्यामुळे मी 12 तासात झोमॅटो डिलिव्हर करणारे. पहिली ऑर्डर आली होती मला बेनदोसाची आणि ही ऑर्डर मी डिलिव्हर केली होती एमआयडीसी एरियामध्ये. नंतर ऑर्डर आली होती मला मटका बिर्याणीची आणि ती ऑर्डर मी डिलिव्हर केली होती देहूगावमध्ये. तिसरी ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मी आली होती इथे आणि इथं रेंजचा खूप जास्त इश्यू होता, डिलिव्हर्ड होतच नव्हतं. असंच जर वेळ लागत गेला तर माझ्या 28 ऑर्डर कशा कंप्लीट होणार आणि मला कसं इन्सेंटिव्ह 700 रुपये मिळेल. या ऑर्डर सोबत माझ्या 6 ऑर्डर कंप्लीट झालेल्या आहे आणि ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी आले होते आणि इथं रस्ताच नव्हता जायला, तर मी कसं जाणार. मग कस्टमरच इथं आले होते आणि नंतर मला 7वी ऑर्डर आली होती डीकेचीच परत एकदा आली आणि ती ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर 8वी आली होती इथली, नंतर 9वी क्रेझी ट्रीटची आणि नंतर आली होती 10वी ऑर्डर इथली. ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर 11वी ऑर्डर आली होती सिद्धिविनायक वडापावची आणि हीच ती ऑर्डर आहे. त्या कस्टमरने मला 1 रुपये कमी दिला होता, 200 रुपये दिले होते. 12वी ऑर्डर आली होती इराणी कॅफेची. ही ऑर्डर डिलिव्हर केली. नंतर 13वी ऑर्डर आली होती बर्गर किंगची. नंतर आली 14वी ऑर्डर आणि 15वी ऑर्डर आली होती पतिक बिर्याणीची. इथं थोडासा वेळ गेला. नंतर आली होती 16वी ऑर्डर इथली. नंतर 17वी ऑर्डर आली होती मॅकडोनल्ड्सची आणि इथंही थोडासा वेळ वाया गेला. नंतर आली 18वी इथली, नंतर 19वी इथली. नंतर पेट्रोल कमी होतं म्हणून पेट्रोल भरून घेतलं. आतापर्यंत माझे 22 ऑर्डर कंप्लीट झालेले आहे. 28 होणं तर शक्य नाही आहे. नंतर आली होती 23वी ऑर्डर आणि ही 24वी लास्टची ऑर्डर आहे आणि मी आज एवढे पैसे कमवलेले आहे आणि इन्सेंटिव्ह मिळाले मला 550 रुपये. मी टार्गेट ठेवलं होतं 28 ऑर्डरचं आणि मला लांब लांबची ऑर्डर दिल्यामुळे ते शक्य झालं नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. बाय.